तर वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। कारण पूजा खेडकर यांना आणखीन एक नोटीस बजावण्यात आली आहे। डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग कडून पूजा यांना ही नोटीस बजावल्याचं कळतंय। 2 ऑगस्ट पर्यंत लेखी उत्तर देण्याचे आदेश सुद्धा या दरम्यान नमूद करण्यात आले आहेत। वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत, कारण आणखीन एक नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे। ही नोटीस डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग कडून बजावण्यात आल्याचं कळतंय आणि या नोटीसीला उत्तर 2 ऑगस्ट पर्यंत देण्याचं देखील नमूद करण्यात आले आहे, देखील आदेश देण्यात आले आहेत। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून। वैभव, पूजा खेडकर यांना आणखीन एक नोटीस बजावण्यात आली, या नोटीसी मागची कारण काय आहेत, कोणते महत्त्वाचे मुद्दे नमूद केलेत त्यात? पूजा खेडकर हिला केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग जे IAS अधिकाऱ्यांना अपॉइंटमेंट देतं त्यांच्याकडून नोटीस बजावण्यात आलेली आहे। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जो अहवाल पूजा खेडकर यांच्या बाबतीत राज्य सरकारला पाठवलेला होता, तो अहवाल राज्य सरकारनं DOPTला पाठवलेला होता केंद्र सरकारच्या, आणि त्यावरून आता पूजा खेडकर यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। 2 ऑगस्ट पर्यंत जे आरोप करण्यात आलेले होते पूजा खेडकर यांच्या विरोधात, प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी असताना सुद्धा ज्या पद्धतीच्या कार्यालयाची मागणी त्यांनी केली किंवा त्यांच्या ऑडी गाडीवरती अंबर दिवा लावण्याचं प्रकरण असू द्या, या सगळ्या विषयी लेखी खुलासा जो आहे तो 2 ऑगस्ट पर्यंत द्यावा अशी नोटीस जी आहे ती DOPTनं पूजा खेडकर यांच्या नावे काढलेली आहे। त्याच्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ होताना दिसते। बरं, अपडेट घेत राहणार आहोत। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी वैभव। तर पटियाला हाऊस कोर्टामध्ये प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी पार पडेल। या खटल्यामध्ये नवीन सरकारी वकिलांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे। पूजाच्या वकिलांनी सांगितलंय की या प्रकरणामध्ये त्यांना 2दा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, त्यामुळे त्या संरक्षणाची मागणी करतात। पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवरती आज सकाळी 10 वाजता सुनावणी पार पडणार आहे।